छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज तारा न्यूजच्या माध्यमातून एक छोटासा किस्सा आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये गुप्तहेरगिरीचा मोठा वाटा होता आणि या योजनेचं नेतृत्व बहिर्जी नाईक करत होते। वेशांतर, संवाद कौशल्य आणि शत्रूच्या छावणीत सहज वावरून गुप्त माहिती मिळवण्याची त्यांची हातोटी अतुलनीय होती। शत्रूच्या दरबारात प्रवेश करून गुप्त माहिती संकलन करणे तसेच ती महाराजांच्या पर्यंत योग्य वेळी पोहोचवणे ही बहिर्जी नाईक यांची मुख्य जबाबदारी होती। 3 ते 4 हजार गुप्तहेरांचं नेतृत्व करत त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी मोठं योगदान दिलं। मुघल, आदिलशाही आणि दिल्लीच्या बादशाच्या दरबारात सहज वावरण्याची त्यांची क्षमता होती। त्याने अनेकदा वेशांतर करून शत्रू पक्षातील गुप्त माहिती मिळवली आणि महाराजांना योग्य वेळी ती पोहोचवली। बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे डोळे आणि कान होते। शत्रूच्या हालचाली, सैनिकी बळ, गड-दुर्ग व्यवस्थापन आणि राजकीय हालचाली याची अचूक माहिती त्यांनी स्वराज्याला पुरवली। इतिहासात फारसे प्रसिद्ध नसले तरी स्वराज्य रक्षणासाठी बहिर्जी नाईक यांचं योगदान अमूल्य आहे। त्यांची निष्ठा, धाडस आणि हुशारी यामुळे शिवरायांना अनेक लढाया जिंकता आल्या। आज शिवजयंती निमित्त आपण शिवरायांच्या काळातील एक छोटीशी कथा तारा न्यूजच्या माध्यमातून सांगितले। अर्थातच तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल। धन्यवाद।